हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। तर बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊज आपण शिवतो तर पफ वगैरे व्यवस्थित नीट येत नाही। तर कापडावरतीच कटिंग करताना एक ट्रिक यूज करायची आहे, ज्याच्यामुळे काय होईल की तुमच्या ब्लाऊजचं कोणत्याही मापाचा ब्लाऊज असो त्याला जो पफ असतो प्रिन्सेसचा तो व्यवस्थित येईल, चपटा बसणार नाही। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा इथं अस्तरचं कापड घेतलेलं आहे मी। आता खालच्या साईडला अस्तर आहे ते खालीवर आहे, त्याच्यासाठी एक लाईन ओढून घेऊया आपण। हे बघा या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा आपण जिथून लाईन ओढली आहे खडूने तिथून आपल्याला काय करायचे, ब्लाऊजची पूर्ण उंची टाकायची आहे। तर इथे बघा ब्लाऊजची पूर्ण उंची इथं मी 14.5 इंच घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं उंची घेऊ शकता। तर बघा इथं आता 14.5 इंच आपण उंची घेतली। तर 32 साईजसाठी शोल्डर जे आहे ते 5 इंचचं टाकायचं आहे। ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो। आता शोल्डरचं माप आपण जिथं टाकलं आहे तिथून बघा व्यवस्थित उंची आपण जी 14.5 इंच ब्लाऊजची घेतली ती व्यवस्थित आहे की नाही चेक करायची, जेणेकरून काय होईल की आपलं माप आहे ते चुकणार नाही। तर बघा या पद्धतीने आपण 5 इंच शोल्डर टाकलं। त्याच्यानंतर इथं बघा 5.5 इंचचा मुंडा टाकायचा आहे। जर तुम्ही 30 साईजसाठी जरी इथं ब्लाऊज कटिंग करत असाल प्रिन्सेसचा तर तुम्ही हीच माप टाकून 30 साईजसाठी सुद्धा ब्लाऊज कटिंग करू शकता। तर आता बघा आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर 32 साईजचा इथं आहे ब्लाऊज, तर त्यासाठी छातीचा चौथा भाग 8 इंच आहे। त्याच्या पुढे आपण इथं 1.5 इंच मार्जिन घेतली आहे। तर तुम्ही इथं 1.5 इंच ऐवजी 2 इंच घेतली तरी चालेल। आता इथं बघा मार्जिन सहित आपण इथं मोजलं तर ते 9.5 इंच येतं। तर खालच्या साईडला 9.5 इंचवरती एक मार्क करून घेतलं आणि बघा इथं एक सरळ अशी लाईन ओढून घेऊया आपण। आता इथं आपल्याला मुंड्याचा आकार काढायचा आहे। तर ब्लाऊजसाठी महत्त्वाचं म्हणजे मुंडा असतो। जर आपण मुंड्याचा आकार व्यवस्थित काढला नाही तो ब्लाऊज जो आहे तो आपला इथं छातीत टाईट होतो किंवा शोल्डर जे आहेत ते उतरतात। त्यासाठी मुंड्याचा आकार व्यवस्थित काढायचा आहे। तर इथं बघा आता आपण पाठीमागच्या भागाची इथं कटिंग करून घेऊया। तर आपल्याला ही कटिंग आहे ब्लाऊजची, तर तेच ठेवून पुढच्या साईडसाठी कटिंग करायचं आहे। म्हणजे पुढचे जे पार्ट असतात आपले त्यासाठी आपल्याला पाठीमागचे भाग पहिले काढायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या पार्ट इथं कटिंग करायचा आहे। तर बघा इथं मी इथं पाठीमागचा भाग आहे तो इथं कटिंग करून घेते। हे बघा या पद्धतीने। आता खालच्या साईडला आपण खडूने मार्किंग केलं होतं ते सुद्धा आपल्याला पट्टी लक्षात ठेवून इथं कट करायची आहे। तर ब्लाऊज कटिंग करताना छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवून आपल्याला ब्लाऊज कटिंग केला तर आपला ब्लाऊज कधीच बिघडत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो। आता बघा या साईडला कापड पुरत नाही आहे, त्यासाठी आता आपण अस्तरला पलटून घेऊया। आता बघा वरच्या साईडला या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा। आता इथं बघा खालच्या साईडला बंद बाजू आहे आणि पुढच्या साईडला या साईडला खुली बाजू आहे। तर आता या पद्धतीने इथं आपल्याला ठेवायचं आहे बघा। आता पुढचा जो पार्ट असतो तो आपण पाठीमागचा भागाची उंची 14.5 इंच घेतली, तर पुढचा जो पार्ट असतो त्याच्यासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्राचा घ्यायचा आहे। त्यासाठी बघा 1 इंचावरती मी मार्किंग करून घेते पहिले, म्हणजे लक्षात येईल तुमचं। हे बघा खालून आपल्याला काय करायचं 1 इंचावरती मार्किंग करायची आहे। त्याच्या अगोदर काय करायचं बघा इथं हुकपट्टीसाठी आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा कापड सोडायचं आहे। त्यासाठी बघा आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची, म्हणजे कापड सोडायचं आहे। हे पहा आता खालच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपला पुढचा पार्ट आणि पाठीमागचा भाग आहे तो सारखा होणार नाही। आता बघा आपलं इथं पाठीमागचा जो भाग कट केला होता आपण त्याला जसं तसं ठेवायचं आहे आपल्याला, जसा आहे तसा, आणि खडूने मार्किंग करून घ्या। हे पहा जसं आहे तसंच बघा आपल्याला इथे खडूने मार्किंग करून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने। इथे थोडंसं कापड वळून गेलेलं होतं त्यासाठी बघा पट्टीने मी इथं आखून घेते। हे पहा या पद्धतीने। आता इथं मार्किंग करून झाली आपली। आता इथं मुंड्याचे आकार आपल्याला काढायचे, त्यासाठी बघा
मोजून घ्यायचं। मुंडा बघा व्यवस्थित मोजून घ्यायचा। जिथे आता इथं मार्किंग केली होती तिथून आपण 5 इंच शोल्डर घेतलं होतं ते इथं मोजून घेतलं मी। आणि याचं असं बघा व्यवस्थित आखून घ्यायचं, जेणेकरून आपलं माप आहे ते चुकणार नाही। आता बघा पाठीमागचा जो मुंडा आपण कट केला होता तो 1.5 इंचावरती आणि पुढचा जो मुंडा आहे त्याचा आकार आपल्याला इथं 1 इंचावरती द्यायचा आहे। हे बघा या पद्धतीने इथं आकार काढून घ्यायचा, व्यवस्थित आकार काढायचा, जेणेकरून आपण ब्लाऊज जेव्हा फिनिशिंगमध्ये शिवू तेव्हा आपल्याला तो कुठेही इथं मग बघा चुन्या वगैरे येणार नाही, त्याचबरोबर छातीत टाईट होणार नाही। तर इथं बघा आपण पुढच्या भागासाठी इथं पुढचा जो गळा आहे तो कट करणार आहोत। तर मी इथे 6 इंचचा गळा घेतला, गळा रुंदी आहे ती 2 इंच घेतली मी। तर इथे 6 इंचचा गळा घेतलाय, तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं लहान मोठा गळा हा घेऊ शकता। तर बघा असं बॉक्स बनवायचं आहे आणि इथं सिंपल असा मी गोल गळा काढणार आहे। हे बघा या पद्धतीने आकार द्यायचा, 2 इंच गळा रुंदी घ्यायची। तुम्ही इथं आवडीनुसार तुमच्या पद्धतीने इथे पानगळा सुद्धा घेऊ शकता। आता इथं बघा आपल्याला तुम्ही जर ब्लाऊजवरनं माप घेतलं असेल तर त्याचा जो टक्स पॉईंट असतो तो इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचा। तर मी इथे 10.5 इंचवरती इथं टक्सचं मार्किंग केलं आहे आणि बघा 4 इंचावरती आडवा टक्स मोजला आहे, म्हणजे उभा टक्स आपला 10.5 इंच आणि आडवा टक्स बघा इथं 4 इंच घेतला आहे मी। तर बघा असं मार्किंग करून घ्यायची टक्सची। त्याच्यानंतर आपल्याला खाली अशी लाईन ओढून घ्यायची आहे। हे बघा या साईडला सुद्धा व्यवस्थित लाईन ओढून घ्यायची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते। आता इथे 4 इंच आपण आडवा टक्सची मार्किंग केली, त्याच्यानंतर बघा जिथे 4 इंच मोजलं तिथून आपल्याला पुढे 2 इंच इथं मार्किंग करायची आहे। तर हे जे 2 इंच मी मार्किंग केलेलं आहे ते सर्व साईजसाठी वेगवेगळं असतं ते। आणि वरच्या साईडला बघा 2 इंच एक वरती लाईन ओढली आपण, तर ते 2 इंच सर्व साईडसाठी एकच आहे ते। आता आपण इथं 2 इंच एक्स्ट्रा घेतलं, त्याच्यासाठी आपण त्या साईडला सुद्धा 2 इंच एक्स्ट्रा घेतलं। आता मुंड्याचे तिथं बघा 1 इंच मार्किंग केलं मी, तर ते मार्किंग जे आहे ते 1 इंच आहे, सर्व साईजसाठी एकच आहे ते। या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून इथं पट्टीने लाईन ओढून घ्यायची आहे। तर ते आपण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे फिटिंगसाठी, म्हणजे पुढचे जे पार्ट आपण जोडतो तर आपण इथं फिटिंगसाठी आपण जर मार्जिन ठेवलं नाही तर आपला प्रिन्सेसचा जो पफ असतो तो काय होतो की चपटा बसतो तो, म्हणजे आपलं ब्लाऊज जेव्हा शिवतो घालतो तेव्हा तर अंगात चपटा बसतो, व्यवस्थित दिसत नाही। त्याच्यासाठी हे लक्षात ठेवून आपल्याला इथं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे। आता बघा इथं खालच्या साईडला मी 1 इंच एक्स्ट्रा होतं ते तसं राहू दिलं आणि तिथूनच आपल्याला अशी तिरकस लाईन ओढायची आहे। हे पहा, तर आपल्या हा जो पार्ट असतो तो या साईडला आपण मुंड्याकडचा पार्ट असतो तो आपल्याला फिटिंगमध्ये घ्यायचा असतो, त्यासाठी पाठीमागचा जो पार्ट आहे तो आणि हा सारखा यायला पाहिजे म्हणून। तर इथं आपण कटिंग करून घेऊया। तर इथे लक्षात ठेवायचं आपण मार्किंग केलेला आहे तो मुंडा घ्यायचा आहे। वरचा जो आकार होता तो पाठीमागच्या भागासाठी होता। आता इथं बघा इथं हे एक्स्ट्राचं घेतलेलं आहे, म्हणजे आपलं पाठीमागचा भाग असतो तो आणि पुढचा जो पार्ट असतो फिटिंगचा तो व्यवस्थित सारखा यायला पाहिजे, त्याच्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा सोडून मी इथं कटिंग करून घेणार आहे। तर जसं मी दाखवते तसं तुम्ही कटिंग करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता इथं बघा आकार जो दिलेला आहे तो एक्स्ट्रा असं गोल आहे, मी किंचित थोडंसं वरून घेतला, तुम्ही आहे तसं घेऊ शकता तरी चालेल, पण मी किंचित थोडासा 1/2 इंच एक्स्ट्रा वरती घेतला। तर इथं आता बघा आपण पुढच्या पार्टची इथं कटिंग करून घेतलेली आहे। तर इथं बघा गळा आहे तो मी इथं कटिंग करून घेते या पद्धतीने। पुढच्या पार्टची बघा इथं पुढचा जो पार्ट असतो आपला त्याची इथं कटिंग झालेली आहे आपली। आता इथं बाहीची कटिंग तुम्हाला मी डायरेक्ट इथं कापडावरती दाखवणार आहे। तर बघा इथं कापड आहे ते व्यवस्थित ठेवायचं। आता इथं बघा आपण छातीचा चौथा भाग 8 इंच घेतला, त्याच्यात 1.5 इंच मार्जिन घेतलं तर ते 9.5 इंच झालं। तर इथं बघा छातीचा चौथा भाग 8 इंच आणि इथं तुमची जर बाही शिवताना कमी पडत असेल तर तुम्ही इथं बघा आपण छातीची घडी 9.5 इंच घेतली मार्जिन सहित,
तर इथं 9.5 इंच घेतलं, त्याच्यातून 1 इंच मायनस करायचं, म्हणजे तुम्ही 8.5 इंच इथं घ्यायचं आहे. जसं मी आता इथं या ब्लाऊजसाठी बाहीची घडी जी आहे, तर इथं मी 8.5 इंच घेतलेली आहे. आणि इथं बघा बाही आहे ती 3.5 इंच आहे. तर मी इथं 1 इंच अर्धा इंच मार्जिनसाठी घेतलंय, म्हणजे 4 इंचची ही आपली बाही आहे. तर हे बघा या पद्धतीने दोघं साईडला मोजून घेतलं 4-4 इंच. आता आकार आपल्याला इथं 2 इंचावरती द्यायचा आहे, तो व्यवस्थित बसतो. आतल्या साईडला सुद्धा 2 इंच इथं मार्किंग करायची. या पद्धतीने असं तिरकस लाईन ओढून घ्यायची. आता बघा जिथून मार्किंग घेतलेलं आहे 2 इंचाचं, तिथून 1.5 इंचावरती आपल्याला इथं 3 मार्किंग करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बाहीची कटिंग एकदम व्यवस्थित म्हणजे वेगळ्या पद्धतीने दाखवते मी. आता पुढचा जो पॉईंट होता तिथून खालच्या साईडला अर्धा इंच घेतलं आणि त्याच्या पुढचे जे पॉईंट आहेत तिथं मी वरती घेतले अर्धा इंच. तर हे बघा या पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. जर तुमच्या मुंढ्यामध्ये चुन्या येत असतील, बाही जोडताना काही कमी पडत असेल, तर तुम्ही या पद्धतीने बाही कटिंग करू शकता. हे बघा 3.5 इंचची ही बाही आहे आपली, व्यवस्थित आलेली बघा. आता आपण कटिंग करून घेऊया. तर कटिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला पुढचा जो मुंड्याचा आकार आपण काढला आहे तो इथं व्यवस्थित कट करायचा आहे. तर इथं मी दंडघेरचं माप मोजलं नाही, त्याच्यासाठी मी राहू दिली ती बाहीला. जोडताना मी कट करून घेईल. तर तुम्हाला या ब्लाऊजची जर स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर हे बघा या पद्धतीने बाहीची कटिंगसुद्धा आपली झाली आहे. तर आपण जे पॅटर्न इथं आपण कटिंग केलेले आहे तर ते आपल्याला कापडावरती जसे तसे ठेवायचे आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा बंद बाजूकडे आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आपण कट केला होता तो ठेवायचा आहे. आणि कापडावरती कटिंग करताना काय करायचं, एक्स्ट्राचं अर्धा इंच इथं कापड सोडून आपल्याला जे पार्ट आहे आपण कट केलेले ते आपल्याला ठेवून व्यवस्थित कट करायचे आहे. तर इथे बघा अर्धा इंचची मार्जिंग सोडून सर्व पार्ट जे आहेत ते कट करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला या ब्लाऊजची जर स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. या ब्लाऊजचं जर तुम्हाला पेपर पॅटर्न पाहायचं असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर या पद्धतीने बघा अर्धा इंचची मार्जिंग सोडून सर्व पार्ट जे आहे ते इथं कट करून घेतले मी. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने सर्व पार्ट आहे ते कट करून घ्यायचे. आणि बाकीचा कापड जो उरलेला आहे त्याच्यात आपल्याला डिझाईन करायची आहे, त्यासाठी मी राहू दिला इथं त्याला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.